नमस्कार, मी तुलना. आपण पाहत आहात देववाणी न्यूज. आणि आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील कुप्पा लिंबू अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून अन्य 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव सुरू असतानाच ही अत्यंत वेदनादायी व धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात मुलींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने सुमारे 79 मुली जमिनीवर गाद्या अंथरून झोपल्या होत्या. यावेळी रात्री सुमारे 2 ते 2:30च्या दरम्यान एका विषारी सापाने एकूण 6 मुलींना दंश केला. यापैकी 3 मुलींचा मृत्यू झाला असून 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे. या 3ही मुलींना आता हेलिकॉप्टरने नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. याशिवाय खबरदारी म्हणून इतर 14 विद्यार्थिनींना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सुष्मिता सरोजित मंडल वय 14 वर्ष इयत्ता 8वी, दीपिका एतवा लकडा वय 12 वर्ष इयत्ता 6वी, अनु गजुराम कोरेटी वय 8 वर्ष इयत्ता 2री असे मृत पावलेल्या मुलींची नावं असून समृद्धी सुरेश नैताम वय 14 वर्ष, दीपिका बटलरुसाय मडावी वय 11 वर्ष, कविता राजकुमार किरंगा वय 12 वर्ष या 3 मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आता नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यापैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागवून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर स्थानिक नागरिक आणि पालकांकडून या घटनेवर संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे वारंवार मागणी करूनही प्रशासनाने खाटा दिल्या नाही, तसेच घटनेच्या वेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षक देखील गैरहजर होत्या असा आरोप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टी व स्थानिक संघटनांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई आणि निलंबनाची मागणी केली आहे. बातमी चंद्रपुरातील सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आलेली आहे. शहरातील प्रसिद्ध रामाळ तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख राजेंद्र बोरीकर व 41 वर्ष राहणार वडगाव चंद्रपूर अशी झाली आहे. राजेंद्र बोरीकर हे PWD कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत होते अशी माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना आत्महत्येची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र घटनेमागील नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत राजेंद्र बोरीकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. एका कुटुंबाचा आधार अचानक हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करून नेमकं सत्य समोर आणण्याचं आव्हान आता चंद्रपूर सिटी पोलिसांकडे आहे. बातमी आहे कोरपना तालुक्यातून. कोरपना पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत 6 गोवंश आणि 2 पिकअप वाहनांसह एकूण 8,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. 8 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन कोरपना हद्दीत गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत संशयित 2 पिकअप वाहनांमधून गोवंशाची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूणच 6 गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. सदर जनावरांची किंमत अंदाजे 90,000 असून दोन्ही पिकअप वाहनांची अंदाजे किंमत 8 लाख आहे. अशा प्रकारे एकूण 8,90,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा क्रमांक 294/2026 संबंधित कल्पनान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पुढील तपासासाठी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींकडून गोवंशाची वाहतूक, खरेदी, विक्री तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील पवनी 2 कोळसा खाणीतून सुमारे 1 लाख रुपयांची अॅल्युमिनियमची तार चोरीला गेली आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी कारवाई करत 3 जणांना अटक केली असून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन व मुद्देमाल जप्त केलाय. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली DB इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे व सोबत DB स्टॉप यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत गोपनीय माहितीदाराकडून आरोपी रणजित उर्फ बल्ला शिवपूजन निषाद वय 26 वर्ष तर मुन्ना उर्फ लंगडा संतोष रामकुपाल निषाद वय 32 दोघेही राहणार बल्लारशा यांना पोलिसांनी अटक केली आहे. बातमी
बातमी आहे चामोर्शी तालुक्यातून. चामोर्शी शहर व परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी व चारचाकी तसेच इतर वाहनं चालवताना दिसून येत असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. वाहन चालवण्याचा वैध परवाना नसतानाही काही अल्पवयीन मुले सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो, अशा परिस्थितीत त्यांना वाहन चालवण्यास देणे ही पालक किंवा वाहन मालकाचीही चूक ठरू शकते. अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना अपघात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संबंधित कुटुंबासह इतर नागरिकांनाही भोगावे लागू शकतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा इतर मोटार वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. बहुजन ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विदर्भातील 11 जिल्ह्यातून मार्गक्रमण केलेल्या मंडल यात्रा 2026चा 9 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात दिमाखदार समारोप झाला. यावेळी या महामोर्चा व समारोपीय कार्यक्रमात हजारो नागरिक व मान्यवर उपस्थित होते. जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आलीच पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकासात न्याय्य वाटा मिळालाच पाहिजे. बहुजन ओबीसी समाजाने आता जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी हा संघर्ष आता अधिक तीव्र करावा लागेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच मंडल आयोगाने दिलेले आरक्षण हे संघर्षातून मिळालेले संविधानिक अधिकार आहेत, ते कोणाच्या कृपेने मिळालेले नाहीत. त्यामुळे ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असेही मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं मुख्य बातमीपत्र. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा देववाणी. नमस्कार.